संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नसरापूर प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालयानं निकाल दिलाय। आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1 मे रोजी पुण्यामधल्या नसरापूरमध्ये 65 वर्षाच्या नराधम भीमराव कांबळे याने 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या केली होती। या प्रकरणाच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सगळ्या स्तरामधून करण्यात येत होती। या प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचं आश्वासन दिलं आणि यानंतर मे महिन्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली। अवघ्या 60 दिवसांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे आणि कोर्टानं आज या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे। फाशीची शिक्षा सुनावत असताना कोर्ट नेमकं काय म्हणाले आपण बघूया। आरोपीनं शांत डोक्यानं केलेली हत्या आहे आणि मुलीला टॉर्चर करण्यात आलं। हत्येच्या नंतर आरोपीनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। चिमुकलीला जिवंत राहण्याचा कुठलाही पर्याय दिला नाही। वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीनं हे कृत्य केले आणि मुलीला 18 जखमा होत्या। पुराव्यानुसारच आरोपीनेच हे कृत्य केले हे सिद्ध झालेलं आहे। मुलीच्या कुटुंबियांनी जे सहन केलं असेल याची कोर्टाला जाणीव आहे। आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ही अपुरी आहे। फाशीची शिक्षा देखील पुरेशी ठरणार नाही। कोर्ट आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावत आहे। निकाल ऐकताच पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। आता फासावर चढा, न्यायाधीशांनी भीमराव कांबळे याला ठणकावलंय। नसरापूरच्या निकालावरती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे त्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर हे अत्याचार केलेले आहे। हे प्री प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होती आरोपीची। आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला। ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं। आरोपीने जागेची रेकी केली। आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला। त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वासरू दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं। जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले। मेहरबान कोर्टाने आज ह्या 12च्या 12 केस लॉचा जिस्ट हा वाचून दाखवला। या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे। भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे। हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल। 16 मेला एक परिपूर्ण 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। या दोषारोपपत्रात लास्ट सीन टुगेदरची थिअरी, सायंटिफिक एव्हिडन्स, मेडिकल एव्हिडन्स, FSLचा एव्हिडन्स आणि DNA प्रोफाइलिंग हे महत्त्वाचे मुद्दे होते। त्या आधारे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर 28 मेला आरोपी विरुद्ध दोष निश्चिती करण्यात आली आणि त्यानंतर 29 मे पासून ह्या खटल्याची सुरुवात झाली आणि एकूण 16 वर्किंग डेजमध्ये प्रॉसिक्युशनकडून 55 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज ह्या केसचा हा ऐतिहासिक निकाल आलेला आहे। तर या सगळ्या संदर्भात या कुटुंबियांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। नक्कीच समाधानकारक भावना आहेत। आज समाजाने साथ दिली, सगळ्या माझ्या सोबतींनी साथ दिली, मित्रांनी साथ दिली, त्यामुळे आम्ही यातून थोडं बाहेर पडू शकलो आणि लढू शकलो आणि न्यायव्यवस्थेवरती आमचा पूर्ण विश्वास होताच आणि तो विश्वास आमचा आज पात्र ठरलेला आहे। एक टप्पा पार केला असं वाटतंय। ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं समजू आम्ही। मी माननीय जज साहेबांकडे हीच मागणी केली होती की आज आमचं कुटुंब पूर्ण यातून उद्ध्वस्त झालेलं आहे। आम्ही आमचे रात्र अत्यंत वेदनादायी असते, अजूनही आम्ही झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतोय।
तर यातून आमची सामाजिक शारीरिक सगळीच हानी झालेली आहे. तर अशा माणसाला जगण्याचा कुठलाही अधिकार देऊ नये. आणि आम्ही जज साहेबांना एकच रिक्वेस्ट केली की आम्हाला सूट नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे. आणि न्याय यासाठी हवा आहे की यातून समाजात एक संदेश गेला पाहिजे की न्यायव्यवस्था अजून आपल्याला सोडणार नाही. माझ्या नातीला न्याय मिळाला याचं समाधान वाटलं मला. पण जेव्हा त्याला फाशी देतील ना तेव्हा पूर्ण अर्थाने न्याय मिळाला असं आम्ही म्हणू. झालं समाधान आम्हाला की आम्हाला आमच्या नातीला न्याय मिळाला माझ्या. तर या संपूर्ण निकालावरती मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले आपण बघूया. न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय घेतला. अशा नराधमांना समाजामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. माननीय न्यायालयाचे मनापासून आभार मुख्यमंत्र्यांनी मानले. अतिशय विक्रमी वेळामध्ये हा संपूर्ण खटला चालला त्याबद्दल तपास यंत्रणांचं देखील मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. नसरापूरच्या निकालावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं की काही केलं तरी चालणार नाही, फासावर लटकवावं लागेल. आणि म्हणून या नसरापूरच्या पीडितेच्या परिवाराला देखील या न्यायामुळे निश्चितपणे एक दिलासा, एक न्याय मिळाल्याची भावना, महाराष्ट्रातल्या मुलीबाळींच्या पालकांना देखील एक दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे. आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते. अशा क्रूर विकृतीला समाजात कोणतंही स्थान नाही. तर लवकरात लवकर या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांनी योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. नाहीतर मग हे अपिला मागून अपील, तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल. म्हणून मला असं वाटतं जेव्हा कोर्टाने सगळ्या गोष्टी तपासून हा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि ती जर का झाली तर मग अशा नराधमांना आळा बसू शकतो.